नमस्कार, मी तृप्ती संदीप रसाळ. मी न्यूट्रिशनची हेड आहे भारती हॉस्पिटलमध्ये. तर आजचा आपला विषय आहे की फूड्स फॉर हेल्दी ब्रेन. पण मी एक नेहमी माझ्या ह्या दिवसभराच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जे माझे पेशंट्स येतात त्यांना नेहमी विचारते की तुम्ही फिजिकल हेल्थबरोबर तुम्ही मेंटल हेल्थ किंवा तुम्हाला स्ट्रेस लेवल किती आहे. कारण काय आपण जे दिवसभरामध्ये खातो त्याच्यावर आपलं ब्रेन हेल्थ किंवा आपले मूड्स हे सगळे डिपेंडेंट असतात. कारण काय मेंदू हा असा अवयव किंवा ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये की जो आपले बॉडी फंक्शन्स, आपलं मूड रेग्युलेशन्स, अँगर, अँझायटी हे सगळं कंट्रोल करतो. त्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने ब्रेन फॉर ऑल हेल्थ एजेस असं टॉपिक धरून जर आपण डिस्कस केलं तर दॅट विल बी बेनिफिशियल फॉर एव्हरीवन. कारण काय अगदी लहान असल्यापासून ते वयोवृद्ध होईपर्यंत प्रत्येक लाईफ स्टेजमध्ये आपल्याला हेल्दी ब्रेन कसं ठेवायचं आणि पुढे जाऊन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स जसे अल्झायमर्स, स्क्रिझोफ्रेनिया, पार्किन्सन्स हे कसे अवॉइड करायचे हे आपल्याला बघायचे. त्यामुळे जे आपले दिनदैन जीवनातले जे पदार्थ आहेत तेच आपण आज बघणार आहोत. जसं की ड्रायफ्रूट्स हे सगळ्यांना माहिती आहे. मग ड्रायफ्रूट्स कुठले सिलेक्ट करायचे, त्याच्यामध्ये तुमचे ओमेगा 3 रिच फूड्स असतात. जसं की बदाम आहेत, अक्रोड आहेत, वेगवेगळ्या तेल बिया आहेत जसं जवस आहे, लाल भोपळ्याच्या बिया आहेत, तुमचे रेड पंपकिन सीड्स आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत. ह्याच्यामध्ये ओमेगा 3 रिच फूड्स हे असे गुड फॅट्स असतात जे आपले ब्रेन सेल्सला नेहमी इंटॅक्ट ठेवतात आणि आपली आकलन शक्ती नेहमी चांगली ठेवतात. दुसरे पदार्थ जे येतात ते आपले मासे आहेत की सगळेच मासे नाही खात, पण माशांमध्ये जर पण तुम्ही रावस, तुम्ही मांदेली किंवा बांगडा ह्याचं जर सिलेक्शन ठेवलं आणि त्याचं मेथड ऑफ कुकिंग जर चेंज केलं आठवड्यातून एक दोनदा घेण्याने, त्याच्याने पण तुमची ब्रेन हेल्थ चांगली राहते. नंतर आपलं हळद जी प्रत्येक मसाल्याच्या डब्यात अवेलेबल असते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो की ज्याची प्रॉपर्टीज अँटी इन्फ्लमेटरी आहे. म्हणजे ब्रेन सेल्सला पुढे कुठलंही डिजेनरेटिव्ह चेंजेस होऊ नाहीत ह्याच्यासाठी हळदीचा वापर हा अवश्य करावा. नंतर आपल्याला बेसिक बॉडी फंक्शन्सला कंट्रोल करतं म्हणजे आपलं कार्बोहायड्रेट्स. म्हणजे एखाद्या दिवशी जर आपण ऑब्झर्व केलं की आपण खूप गोड खाल्लं आहे की तुम्हाला थोडीशी सुस्ती आल्यासारखं होतं, म्हणजे तो आपल्या ब्रेनमध्ये एक शुगर फॉग किंवा शुगर लोड झालेला असतो. त्यामुळे आपलं मूड स्विंग्स किंवा थोडंसं सुस्ती येण्यासारखं होतं. पण मेजर कॉम्प्लेक्स कार्ब्स जर आपण जेवणातून घेतले जसं गहू, ज्वारी, बाजरी, तृणधान्य, तर ह्याच्यातली 60% ऊर्जा ही आपल्या ब्रेनला मिळते. नंतर सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या ह्या सगळ्या अँटीऑक्सिडंट युक्त आहेत. तर मुळात अँटीऑक्सिडंट्सचं काम आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स जे जनरेट होतात ते सगळं स्कॅव्हेंज करणं आहे. मग हे स्पेसिफिकली का घ्यायचे आहेत, कारण काय ह्याच्यामध्ये तुमच्या फोलेट नावाचे घटक असतात जे न्यूरो ट्रान्समीटर जनरेट करतात किंवा ल्युटीन नावाचा घटक असतात जे तुमचं मूड रेग्युलेशन्स करतात. त्यामुळे हे पदार्थ घेणं खूप इसेन्शियल आहे. पण सर्वात लास्ट म्हणजे न विसरणारी गोष्ट आहे म्हणजे पाणी. एखाद्या दिवशी फक्त तुम्ही ऑब्झर्व केलं की आपलं पाण्याचं जर प्रमाण कमी झालं तर ब्रेन फॉग होऊ शकतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं, तुम्हाला मायग्रेन किंवा हेडेकचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग्य प्रमाणामध्ये जर पाणी घेतलं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण इम्प्रूव्ह होतं. सो व्हॉट विल बी द टेक होम मेसेज फॉर एव्हरीवन. आपण फिट राहण्यासाठी व्यायामाचा वापर करतो, तसंच आपल्याला ब्रेनला हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिएंट डेन्स फूड्स घ्यायचे आहेत. सो व्हॉट इज द थिंग की ईटिंग or keeping your brain healthy is not for a single day, but it should be a lifetime commitment. Thank you.